तापी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आलंय। जळगावच्या रावेरमध्ये आंदोलन करण्यात येत आहे। 26 वर्षांपासून 35 घरांचं पुनर्वसन न केल्यानं संताप व्यक्त होताना दिसतोय। दुरखेडा येथील ग्रामस्थांचं गेल्या 26 वर्षांपासून पुनर्वसन करण्यात आलं नसून ग्रामस्थांची तापी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे। तर तापी नदी पात्रात आंदोलन करत असताना 2 ग्रामस्थांची प्रकृती खालावली आहे। रावेर तालुक्यातील दुरखेडा येथे गेल्या 26 वर्षापासून 35 घरांचं पुनर्वसन झालं नसून आज या दुरखेडा ग्रामस्थांनी तापी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन या ठिकाणी केलंय। दादा काय सांगणार, तुम्ही गेल्या 35 घरांच्या संदर्भात 26 वर्षापासून लढा देत आहेत? सर आम्हाला 26 वर्षापासून आमचं पुनर्वसन झालेलं आहे 1999 मध्ये। त्याला मान्यता मिळालेली आहे, परंतु आजपर्यंत आमचं 26 वर्ष होऊन गेले, आमचं पुनर्वसन झालेलं नाही। 2 महिन्यात आमच्या 2 वेळा मोजण्या लागल्या भूखंडासाठी, परंतु त्या फक्त नावालाच होते असे दिसून आले। कारण अधिकारी इथे गावात आले आणि ते दोनदाही कुणाच्या तरी दबावात मोजणी न करताच निघून गेले। त्याचं ठोस उत्तर त्यांनी आम्हाला दिलं नाही आणि शासनाकडे दिलेलं नाही। 2 तासापासून या ठिकाणी तुम्ही आंदोलन करता आहेत, काय मागणी? आम्हाला 35 घरांना न्याय मिळाला पाहिजे आणि आमची मागणी पुरी झाली पाहिजे, हे आम्हाला पाहिजे। फक्त शासनचं काम काय आहे, लोकांच्या समस्या सॉल्व्ह व्हायला पाहिजे, तर शासन आमच्याकडे लक्ष देत नाही। 8 गावांचं काम होते आणि 9 जे गाव होतं आमचं ते होत नाही। म्हणजे कोणत्या प्रकारे जर देश स्वतंत्र झाला तर न्याय तर मिळालाच पाहिजे ना। देश स्वतंत्र होऊन कितीनं काही वर्ष होऊन गेले पण आम्हाला न्याय मिळत नाही। जवळपास 26 वर्षापासून 35 घरांचा पुनर्वसनाचा प्रश्न हा प्रलंबित आहे। पावसाळ्यामध्ये या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो। यामध्ये पुराचं पाणी घरात जात असल्यामुळे मोठं नुकसान या नागरिकांचं होत असतं। लवकरात लवकर प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी या दुरखेडा वासियांनी केली आहे। प्रशासन या बाबतीत काय खबरदारी घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।